नमस्कार मित्रांनो, आर्वी शहरात विपरीतच घडलं. अवघ्या 1.5 तासात कोणत्याही अवजाराचा वापर न करता चोरट्यांनी नेहरू मार्केटमधील तब्बल 12 दुकाने अवघ्या 1.5 तासात फोडली. फक्त किराणा दुकानावरच लक्ष केंद्रित केलं होतं. याची माहिती मिळताच व्यापारी संघटनेच्या अध्यक्षासह सर्व दुकानदार बाजारात गोळा झाले. यात टावरी किराणा दुकान, लक्ष्मी किराणा दुकान, लक्ष्मी जनरल स्टोअर, ताजदार किराणा दुकान, राजू किराणा स्टोअर, जयश्री किराणा स्टोअर, कृष्णा किराणा भंडार, कृष्णा किराणा स्टोअर, प्रकाश आत्मारामजी गुल्हाने, संजय ट्रेडर, जेठानंद गोकुलदास लालवानी, हरिओम किराणा आदी ट्रेडर्स या दुकानावर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं. यातील किराणा मालाला त्यांनी हात लावला नाही, मात्र गल्ला फोडून आतील रोकड, सोन्याचे ऐवज, मौल्यवान वस्तू आदींवर हात साफ केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक खेमसिंग कोचाडे, दिगंबर रुईकर, योगेश चन्ने, निलेश कलडे, अमर हजारे आणि डीबी पथकाचे सगळे पदाधिकारी ठाणेदार डेहनकर यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक तपास करीत आहेत. झालेल्या नुकसानीची पाहणी करून माहिती सुद्धा घेत आहेत. किराणा स्टोअरचे मालक अग्रवाल यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेऊन त्याची नोंद करून घेतली आहे. दुकान क्या नाम से भैया? आठ मिनट 55 सेकंड दुकान में अंदर आने से लेके नेहरू मार्केटमध्ये सगळीकडे सामसूम झाल्यानंतर रात्री 1 वाजताच्या सुमारास 5-6 तरुण चोरटे तोंडाला कापड बांधून आले. त्यांनी हातांनीच मजबूत शटर वर केले आणि यातील काही चोरटे दुकानात शिरले. त्यांनी गल्ल्यातील रक्कम एका थैलीत भरली आणि अवघ्या काही मिनिटातच बाहेर पडले. दुसऱ्या दुकानाला त्यांनी आपले लक्ष केले आणि अशा पद्धतीने एक एक करत पाहता पाहता अवघ्या 1.5 तासात 12 दुकानावर हात साफ केला. ते 2 पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीने आलेले होते असे कळते. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देताना या घटनेला पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचं खापर फोडलं आणि शहरात सुरू असलेल्या गांजा आणि सट्ट्याचा हा परिणाम आहे असे सांगितले. आज या मार्केटमध्ये रात्री चोरी झालेली आहे. हे काम 11 वाजतापर्यंत मार्केट चालूच राहते. 11 ते 12 वाजेपर्यंत मार्केट चालूच राहते. आणखीन हे रात्री गस्त करण्याचं काम पोलीसवाल्याचंच आहे. आणि हे पोलीसवाले काही रात्री गस्त नाही केली, रात्री झोपले घरी.
त्याच्यामुळं काय आहे का मार्केटमध्ये हे सर्व चोर 13 दुकाने एकदम फुटलेले आहे. तर पोलीस प्रशासनानं काय पाहायला बा? आमचं असं म्हणणं आहे पोलिसांची का जबाबदारी आहे ना ही वाली मार्केटमध्ये गस्त लावायची. सिक्युरिटी करण्याची जिम्मेदारी त्यांचीच आहे. आता हे 13 दुकानं आमच्या लोकांना फुटलेलं आहे. आम्ही सर्व लोक आता 11 वाजता जाऊन पुढे नेणार बेमध्ये मार्केट बंद ठेवू. हे असेल तर सिक्युरिटी नाही मिळणार आम्हाला. तर निष्कामी झालं राहिलेलं आहे. सकाळच्या वेळेस इथं 8 ते 9च्या नंतर गांजावाले पोरं येऊन इथं बसते आणि त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. पोलीस प्रशासनाचंही लक्ष नाही आहे आणि कोणी काहीच करून नाही राहिलं. त्याच्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. माजी आमदार मध्यरात्री दादा रावकेची आपली आरवी प्रतिक्रिया शहरातील देताना नेहरू मार्केटमधील 13 दुकानं चोरट्यांनी फोडलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये दुकानामध्ये जे राशी होती, दुकानदार दुकान बंद केल्यानंतर जो पैसा आहे तो ठेवला जातो दुकानामध्ये, त्या दुकानावर डल्ला मारून साधारणतः 40 ते 50 गुंड प्रवृत्तीचे लोक चोर यांनी डाका घातलेला आहे. पहिल्यांदा आरवी शहरामध्ये हा कलंक लागलेला आहे आणि त्या माध्यमातून आमची पोलीस यंत्रणा मात्र सुस्त आहे. डीवायएसपी सुद्धा सुट्टीवर आहे. आताच एसडीओ आणि ठाणेदाराशी बोललो आहे. त्या माध्यमातून दररोज या ठिकाणी या नेहरू मार्केटला 4 पोलिसाची गस्त 4 वाजेपर्यंत पहाटे 4 वाजेपर्यंत असली पाहिजे अशा पद्धतीचं मी त्यांना सांगितलं आहे, कल्पना दिली आहे. आजपासून जर 4 पोलीस या भागामध्ये नसेल तर पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला जाईल. आता एसडीओला डीवायएसपीला सुद्धा कडक आदेश दिलेले आहे की ताबडतोब 4 पोलीस दररोज या नेहरू मार्केटमध्ये तैनात असली पाहिजे, जेणेकरून ही 13 दुकानाची जी घटना या ठिकाणी घडलेली आहे अशी पुन्हा घटना घडू नये यासाठी कडक बंदोबस्त या शहरामध्ये नेहरू मार्केटमध्ये असला पाहिजे. आणि या ठिकाणचे जे सट्टा मार्केट आहे त्या मार्केटच्या माध्यमातून सुद्धा अनेक गोंधळ या मार्केटमध्ये होतो आहे. ते ताबडतोब बंद झाले पाहिजे या पद्धतीचा सुद्धा आदेश आता डीवायएसपी एसडीओ आणि ठाणेदाराशी मी बोललो आहे आणि त्याचं योग्यरित्या पालन झालं पाहिजे, जेणेकरून अशी पुन्हा घटना होऊ नये. आणि गांजा सुद्धा या मार्केटले मोठ्या प्रमाणामध्ये याची सखोल चौकशी ताबडतोब करावी, जेणेकरून जे अवैधरित्या काम करणारे लोक आहेत, जे बेबारक लोक आहेत, यांच्या हातून सुद्धा अशी घटना होऊ नये. मला म्हणजे ज्या ठिकाणी आपण CCTV कॅमेरामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक दिसतात त्याचा शोध ताबडतोब घ्यावा या पद्धतीचे आदेश सुद्धा या लोकांना वरिष्ठ लोकांना दिलेला आहे. आत्ताच एसडीओला सांगितलं की एसपीला ताबडतोब बोलवा, डीवायएसपीला सुद्धा सांगितलं की एसपीच्या माध्यमातून हा बंडफोड झाला पाहिजे, जेणेकरून आरवी शहरातील या नेहरू मार्केटमधील सर्व दुकानदारांना कुठेतरी खरा न्याय मिळेल या पद्धतीचे आदेश सगळे आज या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिचून ज्या पद्धतीने नेहरू मार्केटमधील दुकाने फोडली, ही दुकाने प्रत्यक्ष तेजोवलय चॅनलच्या माध्यमातून बघा. मित्रांनो, यापूर्वी कधीही न घडलेली घटना पाहण्याकरता शहरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजार नेहरू मार्केटमध्ये पोहोचली होती. त्यांनी प्रत्यक्ष एकमेकाला विचारणा करत आले आणि पोलिसांच्या नाकर्तेपणावर आपला विचार प्रकट केला.
आपल्या परिसरात घडणाऱ्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आदी घटना आम्हाला कळवा. तेजोवलय यूट्यूबच्या माध्यमातून योग्य न्याय दिला जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही. आमची बातमी आवडली असेल तर आमच्या तेजोवलय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.